न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नगरपालिकेपाठोपाठ महानगरपालिकेचा निवडणुकीचा धुराळा अजून जमिनीवर बसला नाही तोच जिल्हा परिषद पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना आता पालवी फुटली आहे। पालिका आणि महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरी भागात मोठी घुसळण झाली, मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने खेड्यापाड्यातले वातावरणही तापणार आहे। पैठण तालुक्यातील पाचोड जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे तर आमदार विलास भुमरे यांचे चुलत बंधू सरपंच शिवराज भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कोळी बोडक्याचे माजी सरपंच अनिस पटेल, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विलास शेळके, भाजपाकडून गोरख चव्हाण हे इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे। पाचोड जिल्हा परिषद गटामध्ये पाचोड आणि एकतुली हे दोन गण असून वर्चस्व राखण्यासाठी आणि प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। भावी इच्छुक उमेदवारांनी गावोगावी गाठीभेटींचा धडाका लावला आहे। पाचोड हा गण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जात आहे। या दोन्ही गणातून पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांच्याकडे सर्वच जण वशिला लावत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे शिंदे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले। पाचोड गणातील शिंदे शिवसेनेकडून इच्छुकांमध्ये उषा दिनकर मापारी, अलका भाऊसाहेब गोजरे, अश्विनी शिवाजी भालसिंगे, मोनिका प्रशांत भांड, कुमारी वैष्णवी जिजापन भुमरे, सुनीता एकनाथ फटांगडे हे सर्व उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पंचायत समितीसाठी संगीता कृष्णा मापारी, शांताबाई शिवाजी चावरे या इच्छुक आहेत। यानंतर भारतीय जनता पार्टीकडून सत्यभामा महादेव ठोके या इच्छुक आहेत। पाचोड गणामध्ये पाचोड बुद्रुक, पाचोड खुर्द, वडजी, मुरमा, कोळी बोडखा, लिमगाव हे गाव आहेत। तर एकतुली गणात आडगाव जावळे, आंतरवाली, खांडी, दाबरूळ, थापटी, हिरापूर, ब्राह्मणगाव, राजापूर, देवगाव, देवगाव तांडा, राजापूर, थापटी तांडा आणि एकतुनी या गावांचा समावेश आहे। सध्या या भागात इच्छुकांनी विविध सामाजिक कार्यक्रम, लग्न कार्ये, धार्मिक उत्सव आणि ग्रामपंचायत स्तरावरील छोट्या मोठ्या बैठकांना उपस्थित राहून आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक राहिले आहेत। यामुळे सेनेकडे सर्वाधिक उमेदवारांची गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक गावातून पंचायत समितीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याने कोण बाजी मारणार या चर्चेने आता गावागावातील चावडीवर जोर धरलाय। राजकारणातील बदललेली समीकरणे पाहता या गणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। मात्र दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।